जगदीश नाईक चांगलं कलेक्ट करतोय, तत्पूर्वी फक्त एकच धाव घेण्याचा समाधान धन्यता व्यक्त करतो ना फलंदाज दीपक, त्याला साथ देताना कर्णधार मोहन. आपण पाहतोय 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये नक्कीच 35-40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तो कोलशेत संघाचा. निश्चितच पहिला चेंडू होता, जस्ट शॉट ऑफ दी लँड होती, बॅकफुटला जाऊन शॉट ऑफ दी पूल केला होता. एक धाव मिळते, एकाच धावा समाधान मानतो. आपण बघतोय आपले मान्यवर या ठिकाणी रजा घेताना दिसतात. जो वेळ दिला त्या वेळेबद्दल हार्दिक हार्दिक धन्यवाद आहे रणजी स्पोर्ट वडवली संघ. नक्कीच आपण पाहतोय नरेश मणेरा साहेब आणि त्याचप्रमाणे अजयजी पाटील हे दोन मान्यवर इथून रजा घेताना आणि फलंदाज इथे मोहन याची खेळी संपुष्टात येताना. भामरे आणि नंदू भोईर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. एक अप्रतिम स्पर्धा आयोजन असं ते नक्कीच सांगतायत. कौतुक करतात या आयोजनाचं, शुभेच्छा देतात सर्व क्रीडा संघांना, शुभेच्छा देतात रणजित फाउंडेशन आणि रणजित स्पोर्ट्सच्या या सर्व समितीला. धन्यवाद अरुण भामरे, धन्यवाद नंदू भोईर. सामन्याकडे वळूया आपण. मोहन हा फलंदाज बाद होतोय, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये एक धुरंधर फलंदाजी भूमिका अदा केली होती, तो मात्र झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय. बाळातरीचं पहिलं सुयश, भादवड संघाचं पहिलं सुयश. बाळा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र गती परिवर्तन, एक चांगलं चेंडूची हाताळणी. लखन जाधव यांच्या शेजारी जे काही खेळाडू बसलेले आहेत त्यांना विनंती असेल, आपण कृपया मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे, प्लीज विनंती असेल. आता अंतिम महत्वाचा सामना आहे आणि कारण नक्कीच श्रीकांतजी भोईर स्वतः तिथे जात आहेत. पुढचा चेंडू बाळा तरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन व्यवस्थित नव्हती. नक्कीच टायमिंग हा महत्वाचा फॅक्टर होता, तो यूज नव्हता. पॉवर यूज झाली होती मात्र टायमिंग व्यवस्थित मेंटेन झाली नव्हती. निश्चितच चेंडूच्या लाईन मध्ये हा फलंदाज झाला नव्हता आणि धाव जातोय चेंडू. बघितला व्यवस्थित कलेक्ट करू शकला नव्हता चेंडू बॅटला. एकच धाव आतापर्यंत बघतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यात अतिशय जबरदस्त नीटनेटकी गोलंदाजी करताना दिसतो गोलंदाज बालातरी. गोल्डन फिंगर सचिन पाटील. आता मात्र मोठा फटका आपण पाहतोय, ऑन दी अप ऑन द राईज खेळतोय चेंडूला, लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. अप्रतिम चौकार. थोडीशी ओव्हरपिच डिलिव्हरी ती अतिशय चांगला पिक केला होता चेंडूला मिड ऑनच्या दिशेने सरळ लॉंग ऑन बाउंडच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. 5 धावा. धावगतीला आकार देण्याचा प्रयत्न करतोय दीपक बाळातरे. षटकातील पुढचा चेंडू दीपक सामना करतोय. आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, धावता चेंडू घ्यायचा, ॲथलेटिक एफर्ट अयशस्वी ठरतोय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळतोय तो दीपकला. 2 धावा पळून पूर्ण केले जातात. एक चांगला एफर्ट, एक चांगला प्रयत्न, मात्र अपयश. 2 धावांवर समाधान मानतोय दीपक. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर कोलशेत संघाची धावसंख्या 7, 1 गडीच्या मोबदल्यात एक चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला मंगेश कडून. आमचा समालोचन कक्ष नक्कीच आपण पाहू शकता लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. माझ्या समवेत हेमंत पाटील, मी स्वतः समालोचक संदीप मोरे आणि गुणसंख्या लेखक स्कोररची भूमिका अदा करताना गोल्डन फिंगरमॅन सचिन पाटील. नक्कीच tenniscricket.in या वेबसाईटचं संतोष नाणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेटचं नक्कीच सादरीकरण, प्रदर्शन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ते चांगले योगदान देतात. लाईव्ह पार्टनर्स जस्ट नीट यांच्या सहकार्यातून संतोष नाणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं खूप खूप कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रीडा स्तरातून होतंय. कारण आपण पाहतो एकमेव असं हे व्यासपीठ आहे tenniscricket.in, जे टेनिस क्रिकेटला एक चांगलं प्रेम आणि चांगलं सहकार्य देतात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज. आता मात्र डावी यष्टी सोडून जाणारा प्रयत्न, चेंडू जातोय. यष्टी रक्षक जगदीश पाटील थोडासा गाफील राहतोय. चेंडू नक्कीच स्वैर आहे. नियम क्रमांक 25 ची खूण पंचांमार्फत केली जाते. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 90. निश्चितच एक वाईट आणि 1+1 असे 2 धावा येतात. महत्वाच्या धावा असतील. वेलकम 2 रन्स फॉर द कोलशेत. धावसंख्या पोहोचते ती 9 या धावसंख्येवर.
2 धावा पिंटू खर्च करतोय स्वैरच्या स्वरूपात. 174 गडी बाद झालेले आहेत असं नक्कीच सांगता येतं सचिन पाटील. पिंटू आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज चाटून चेंडू वळतोय फर्स्ट लिम मधून शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राकडे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, तत्पूर्वी फक्त एकच धाव. धावसंख्या दुहेरीमध्ये पोहोचताना इथे आपण पाहतोय 10 वर. निश्चितच कॉन्फिडन्सली फटका नव्हता, मात्र धावा ज्याप्रमाणे येतात त्या धावांचं वेलकम केला जातोय. 10 धावा धावपलकावर लागतात. आउटसाइड एज लागली होती या वेळेला. आगीच एका चांगला आवाज भिवंडी तालुक्यातील. आपण पाहतोय चेंडूला फ्लेक करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, डेंजर होऊ शकतो. जगदीश नाईक थोडासा चुकतोय, हाताला थोडीशी इजा होतोय. लगेच जगदीश पाटील अतिशय दक्ष होता, हाताला थोडीशी दुखापत होतंय. जर फर्स्ट एड हवा असेल तर सांगा प्लीज. धन्यवाद संदेश पाटील. एका सुमधुर आवाज भिवंडीचा समालोचक, त्याचप्रमाणे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील सहकार्य देणारा असा हा व्यक्तिमत्व जगदीश नाईक आणि मयुरेश एंटरप्राइजेस भादवड या संघाला सदिच्छा शुभेच्छा कळवतो, या आयोजनाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद संदेश पाटील फ्रॉम भादवड. पिंटो षटकातील पुढचा चेंडू सामना करतो डावखुरा फलंदाज शुभम. आता मात्र चेंडूला हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पंच करतोय, चेंडू वळतोय. तो आपण पाहतोय शॉर्ट मिड ऑफ क्षेत्राकडे. एकच धाव मिळते. आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी करणारा फलंदाज मोहन लवकरच शून्यावर बाद झाला होता. त्याच्यानंतर आपण बघतोय दीपक आणि शुभम चांगली फलंदाजी करताना दिसतात. मात्र थोडीशी संत गतीने सुरुवात झालेली असं सांगायला वावगं ठरणार नाही. ती म्हणजे श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत या संघाची. नक्कीच सायंकाळचं सत्र एक आल्हाददायक क्रिकेट या प्रांगणात खेळताना आपण पाहतोय दोन संघ. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय जलद गतीचा हा चेंडू आपण पाहिला तर गती जर नक्कीच स्पीडोमीटर असतं तर नक्कीच 130 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेगानं हा चेंडू हाताळला होता. प्रति तास 130 किलोमीटर वेग असं दर्शवलं असतं स्पीडोमीटरनी. पिंटू षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, एक ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय, पूल करतोय चेंडूला, चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. चेंडू वन बाउन्स लालचंद कलेक्ट करतोय, मात्र तत्पूर्वी संधी आहे ती फलंदाजाला 2 धावा पळून पूर्ण करायची. दीपक 2 धावा अर्जित करतोय. अशा पद्धतीनं 2 षटकाच्या लगेच 5 चेंडू हाताळले जात आहेत. धावफलकावर धावा आहेत त्या 15 धावा. पूल करण्याचा प्रयत्न मात्र व्यवस्थित पावर लावू शकणार, टायमिंग व्यवस्थित झाली नव्हती आणि 2 धावा मात्र येतात. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 15 धावसंख्येवर. आणखीन एक चेंडू शिल्लक असेल या षटकातला. अंतिम चेंडू या षटकातील. मैदानाच्या सभोवताली नक्कीच क्रीडा रसिक प्रचंड प्रमाणात उपस्थित. श्रीकांत भोईर हे नक्कीच मैदानाचं व्यवस्थित निहाळीकरण करतायत. झेलची दाद मागितली होती आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात इथे दीपक याची खेळी संपुष्टात. आणखीन एक सुखद धक्का श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत संघाला. सुयश मिळतंय ते पिंटूला. 2 षटकांची समाप्ती. घेऊया एक डीजे ब्रेक आणि उर्वरित 2 षटकांसाठी जाऊया हेमंत पाटील यांच्याकडे. कक्ष इथे आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता. माझ्या समवेत हेमंत पाटील, ठाणे आणि पालघर परिसर तसेच मुंबई परिसरामध्ये एक नामवंत समालोचक, मराठी भाषेवर प्रभुत्व, त्याचप्रमाणे हिंदी भाषा देखील जास्त अवगत आणि गोल्डन फिंगर सचिन पाटील हे देखील चांगलं कौशल्य वापरताना. मी समालोचक संदीप मोरे सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम 2 षटकांसाठी काय घडतंय काय बिघडतंय या ऐकूया हेमंत पाटील यांना. धन्यवाद संदीप मोरे. 2 षटकं शिल्लक या इनिंग मधली. बघूया 2 षटकामध्ये किती धावा जमवतात. उमेश कोलंदी मार्कवर. यावेळेस पूल केलेला चेंडूला वाडिश मिडविकेटच्या दिशेने सीमारेषा बाहेर जातो चेंडू. 4 धावांसाठी चौकार. लगेच आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं लगेच क्रिकेटचं कौशल्य या डावखुरा फलंदाजामार्फत यूज केलं जात आहे. शुभम मार्फत 4 धावा अर्जित करतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा उमेश कोलंदी मार्कवर. ओव्हर पिच चेंडू ड्राईव्ह केलेला चेंडूला मिड ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धावचा निश्चितच कॉल केलेला आहे आणि बघूया आपण दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण करतात. सुंदर रन इन बिटवीन द विकेट
यस नो आणि वेटचं चांगलं मिश्रण आपल्याला पाहायला मिळते दोन फलंदाजामध्ये. नक्कीच संजय मार्फत चांगलं सहकार्य लाभतंय ते शुभनला, कारण पहिली धाव अतिशय जलद गतीने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा एक व्यवस्थित कॉल दिला जातोय आणि योग्य तन्मयतेने योग्य रन इन बिटवीन द विकेट राखून 2 धावा पूर्णत्वास नेताना शुभम आणि संजय ही जोडी. धावसंख्या पोहोचलेली ती 21 या धावसंख्येवर. मोठा रनअप आहे उमेश याचा राईट आर्म ओव्हर द विकेटनी शुभमसाठी. यावेळेस पुन्हा एकदा लॉकटेड ड्राईव्ह आहे वाडी श्लॉगाच्या दिशेने. 1 बाउन्स 4 रन्स. नो चान्स फॉर द फिल्डर. ओव्हर पिचची डिलिव्हरी होती. ऑन दी अप ऑन दी राईज. हा पॉइंट व्यवस्थित घेतलं होतं चेंडूला आणि सरळ पॉवरचा एक चांगला वापर करून व्ही शेप मध्ये खेळतोय आणि लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. एक अप्रतिम चौकार. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा मोजतोय गोलंदाज उमेश. एक मध्यम तेज गतीचा गोलंदाज आहे. ज्यावेळेस मध्यम तेज गतीचा गोलंदाज आहे, ज्यावेळेस त्याचा तो पॉपिन किक जाऊन मध्ये उडी मारतो त्यावेळेस त्याचा वजनाच्या 6 पट जास्त भार पडत असतो पायावर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केला चेंडूला मिड ऑफच्या दिशेने. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्रक्षण बालायचं. 1 धाव मिळते. एकाच धावा समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. 26. श्रीकांतजी भोईर सलग आज नक्कीच 4थ्या दिवशी आपण पाहतोय की सायंकाळी सत्रामध्ये मैदानाचा सभोल ताल फेरफटका मारून नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचा हार्दिक आभार मानताना, सर्व क्रीडा रसिकांना धन्यवाद देताना की या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ आपण देत आहे त्याबद्दल नक्कीच श्रीकांत भोईर यांचं कौतुक आहे. उमेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. क्षेत्रक्षण आपण बघूया. शॉर्ट फाईन लेग, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग थोडासा बॅकवर्ड लावला जातो. मिड विकेट एक वाईडिश, मिड विकेट एक लॉंग ऑन. ऑफ साईडला एक लॉंग ऑफ थोडासा वाईड आहे. एक्स्ट्रा कव्हर 1 पॉइंट 1 थर्ड मॅन. यावेळेस समीश टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली जगदीश नाही, कुठल्या प्रकारची चुकी नाही आणि फलंदाज बाद. आपण या स्पर्धेच्या आकर्षक ट्रॉफीज पाहू शकता आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज संतोष नाणेकर, www.tenniscricket.in या वेबसाईटचे संस्थापक आणि त्यांची तांत्रिक टीम ही नक्कीच या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट कव्हरेज करताना यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण नक्कीच विश्वाला एक चांगलं वैभवशाली क्रिकेटचं प्रदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून सादर करताना. धावसंख्या झालेली ती 26 धावा. 1 चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातला. उमेश गोलंदाजी मार्कवर. राईट ऑफ ओव्हर द विकेटने. शॉर्ट पिच चेंडू पोल केलाय चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आहे. सुरेख झेल टिपला जातोय आणि शुभम हा फलंदाज झेलची चिरवेने बाद. डीजे नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक, मार्गदर्शक, रणजित स्पोर्ट्स आणि रणजित फाउंडेशनचे आधारस्तंभ देविदासजी भोईर यांच्याकडून मेघनाथ घरत यांच्यासाठी पारितोषिक लावलं जात आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मेघनाथ घरत याला 500 रुपयाचं आर्थिक पारितोषिक ते जाहीर करतायत. धन्यवाद देविदासजी भोईर साहेब. षटकाची समाप्ती. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. शेवटच्या षटकामध्ये उमेश याने पहिल्या 3 चेंडूमध्ये थोडासा महागडा पडला होता. 11 धावा देतो या षटकामध्ये. धावसंख्या पोहोचलेली ती 26 या धावसंख्येवर. एक अंतिम षटक शिल्लक आहे या षटकामध्ये. 12 ते 15 धावा आल्या तर एक चॅलेंजिंग स्कोर उभा करू शकतोय कोल्चेचा संघ भादवडच्या संघासमोर. त्याचप्रमाणे एक क्रीडाप्रेमी आणि एक आपण बप्पी लहरी कासारवडोलीची यांना पाहतोय, त्यांच्याकडून देखील 2 पारितोषिक आहेत. एक चौकारांची हॅट्रिकसाठी आणि एक षटकारांची हॅट्रिकसाठी. माननीय श्री दत्ता गोंडले साहेब यांना विनंती असेल की तुम्ही VIP डायसवर यायचं आहे. माननीय श्री दत्ता गोंदले साहेब तुम्हाला विनंती असेल की VIP डायसवर यायचं आहे. अंतिम षटक चालू. मंगेश याचा यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये येतोय आणि यावेळेस फलंदाज बाद.
परशुरामजी राऊत या मान्यवरांना देखील विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. परशुरामजी राऊत आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यावं. विनंती असेल श्रीकांतजी भोईर, देवदासजी भोईर आणि शैलीजी भोईर यांच्याकडून परशुरामजी राऊत. बघितलं पण पहिल्या चेंडूवर गडी बाद झाले धावचीच्या रूपेने थोडासा पुढे गेला होता, बॅलन्स पुढे गेला होता आणि फलंदाज अमित हा धावचीच्या रूपेने बाद होते. 0 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या 26 धावा. आज आपण बघितलं आणखीन एक गोष्ट की मयूर इंटरप्राइजेस भातवाडा संघाची सुद्धा गोलंदाजी लाईन अतिशय चांगली आहे, तेवढी चांगली फलंदाजी लाईन सुद्धा आहे त्यांच्यामध्ये. नक्कीच एक चांगल्या दर्जाची फलंदाजी लाईन आहे, चांगली गोलंदाजी आहे आणि श्रीकृष्ण कोलशेत संघाचं प्रभावी अस्त्र आहे त्यांची चांगली दर्जेदार गोलंदाजी. मंगेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या स्थिर 26 या धावसंख्येवर. जसं आपण बघितलं चेंडू हुकल्यानंतर लगेचच पंचांकडे वाईटची दाद मागली होती फलंदाजांनी. फारच माननीय श्री दत्ता गोंदले साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू व्यवस्थित बॅटवर घेऊ शकला नाही फलंदाज. स्लिप पॉइंटच्या दिशेने चेंडू येतोय. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचती ती 27 धावसंख्येवर. भरपूर वेळेनंतर धावसंख्येमध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय. नक्कीच दीपक बाद झाल्यानंतर धावगतीला थोडासा मंद वेग प्राप्त झालाय, एक थोडासा ब्रेक लागलेला दिसतोय. जवळजवळ 5 चेंडू नंतर धावसंख्येमध्ये थोडासा बदल झाला होता. यावेळेस बघितलं ऑन साइडला खेळला तो चेंडूला मिड विकेटच्या दिशेने सुरेख झेल टिपला जातोय आणि लालचंद त्या ठिकाणी होता. फलंदाज बाद. चांगला झेल टिपला तोय पुन्हा एकदा लालचंद मार्फत जवळजवळ 2 झेल टिपले जात आहेत आणि एक चांगलं कॅचिंग प्रॅक्टिस केलं जात आहे इथे आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक असतील या अंतिम षटकातले. धावसंख्या फक्त आणि फक्त 27 धावा. या षटकामध्ये धावा येताना आपल्याला दिसत नाही. स्लॉग ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर मध्ये जास्त धावा येतात, मात्र फक्त आतापर्यंत एकच धाव दिलेली आहे गोलंदाज मंगेश यांनी. यावेळेस पुन्हा एकदा टॉप पेच लागतोय, चेंडू येतोय यष्टिरक्षकाच्या मागे. एकच धाव मिळेल, एक धावपेक्षा जास्त काही नाही. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. अंतिम चेंडू शिल्लक या इनिंग मधला. नक्कीच आता आपण पाहतोय की एक प्रभावी षटक हाताळतोय गोलंदाज मंगेश. महत्वपूर्ण जबाबदारी होती मंगेशवर. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा, तिसऱ्या षटकात 11 धावा. लास्ट बॉल टू गो. यावेळेस पुन्हा एकदा चुकतोय, रेषेमध्ये आला नव्हता फलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि षटकाची सुद्धा समाप्ती. 29 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे मयूर इंटरप्राइजेस भातवाड संघासमोर. नक्कीच एक डीजे ब्रेक घेऊया. यांना आपल्या शुभ हस्ते आपण नाही देविदाजी भोईर तिथे आहेत, देविदाजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण तो स्वागत आणि सन्मान करूया. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, प्रायोजक आणि मार्गदर्शक देविदाजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथी ठाणे शहर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी दत्ताजी गोंधळे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आदरपूर्वक सन्मानपूर्वक इथे स्वागत आणि सन्मान केला होतोय. आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दत्ता गोंधळे जनसंपर्क अधिकारी महानगरपालिका यांचं स्वागत आणि सन्मान केलं होतंय. नक्कीच आपण आलात, आम्हाला धन्यता वाटली, या मान्यवर कक्षाची शोभा वाढली. तर एकंदरीत 29 धावांचा लक्ष आहे. एक लो स्कोरिंग सामना आहे. जसं बाळातरेने वक्तव्य केलं होतं की 30 धावांच्या आत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच जसं मोहननी वक्तव्य केलं होतं की आम्ही 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. मात्र बाळातरेचं सुतोवाच थोडंसं मनोगत इथे सत्यामध्ये उतरतंय. आता 4 षटकं शिल्लक आहेत. 24 चेंडूमध्ये
29 धावांचा लक्ष्याचा पाठलाग बाळतारे आणि कंपनी कशा पद्धतीने करेल. हरी आणि बाळा मैदानाच्या आत जाताना आणि ज्यावेळी प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल पहिल्या 2 षटकांसाठी भारत राष्ट्राची व्यावहारिक भाषा हिंदी या भाषेमध्ये नक्कीच आपण ऐकूया शहजाद शेख यांना. Drop it down low. चलिए मैच की शुरुआत करते हैं. जीत के लिए लक्ष्य काफी छोटा है, 29 रनों का लक्ष्य यहां पर तय करना है. लेकिन गेंदों की बात करें तो लगभग 24 गेंदों में 29 रन. गेंदबाजी की कमान पर है गेंदबाज, दिग्गज गेंदबाज, तेज तर्रार गेंदबाज शहबाज, जिनके नाम हैट्रिक लेने वाले ये पहले वाहिद खिलाड़ी, अकेले शख्स कहा जाएगा जिन्होंने इस प्रतियोगिता में सीजन 3 में हैट्रिक मुकम्मल की है. इसी बीच पहली गेंद लेकर तैयार, तेज तर्रार गेंद थी, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, खूबसूरत स्ट्रोक कहा तो जाएगा ही, लेकिन सुंदर फील्डिंग का प्रदर्शन शॉर्ट स्क्वायर लेग खिलाड़ी द्वारा. बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन किया है, गेंद को बहुत ही बढ़िया तरीके से रिसीव किया है, 1 रन जरूर पूरा किया. आकाश ने बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन किया, 1 रन के साथ खाता खोला यहां पर बल्लेबाज बाला ने, और बाला का साथ देने उतरे हैं जो कि हरी. इस तरीके की सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में नजर आती हुई, फील्डिंग को पूरी तरीके से सेट करते हुए. रन काफी कम है, 2 बड़ी दिग्गज टीमें जब आपस में टकराती हैं उस वक्त रनों की रन संख्या काफी कम होती है, लो स्कोरिंग मैचेस देखने मिलते हैं. आशा ये लगाई जा सकती है कि ये मैच रोमांच से भरपूर जरूर देखने मिलेगा. इसी बीच ये गेंद, इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, शुभम के हाथों से कैच छटकता और छूटता हुआ. 2 रनों की तेज तर्रार दौड़ लगती हुई और यहां पर सफलतापूर्वक 2 रन करने में कामयाब दोनों ही बल्लेबाज. बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, अच्छा कॉम्बिनेशन, बैकफुट पर जाकर पंच किया था, गेंद काफी समय तलक के हवा में थी. 30 यार्ड सर्कल पावर प्ले का बंधन जारी है. ऑफ साइड में देख सकते हैं शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर शुभम को तैनात किया गया था, उनके सर के ऊपर से गेंद निकलती हुई कोशिश की थी लेकिन नाक्या में भी हाथ लगती हुई. निश्चितच हा जर कठीण झेल होता आणि झेल टिपला असता तर थोडीशी रंगत आली असती सामन्यामध्ये. इस बीच ये गेंद, इस बार रिवर्स खेलने का प्रयास, जब सीधी उंगली से घी निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे. यहां पर बल्लेबाज ने पूरा डब्बा गर्म किया है, ये सबसे बड़ी चूक. चुकी ला माफी नहीं, ये एक बहुत ही बढ़िया डायलॉग फेमस हुआ था और उसी तरीके का दृश्य देखने यहां मिला. हरी थोड़ी सी चूक करते हुए, जिस तरीके से कहा जाता है कि रिवर्स स्ट्रोक लगा तो तीर नहीं तो कंफर्म फकीर, उस तरीके का दृश्य यहां देखने मिला. रिवर्स स्ट्रोक करने का प्रयास किया था, बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात नहीं, गेंद बिल्कुल मिडल स्टंप को चूमती हुई, विकेट का फर्नीचर बिखेरती हुई और एक सफलता के हकदार बनते हुए गेंदबाज शहबाज. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. आज के दिन की अगर बात की जाए तो सबसे सुनहरा गेंदबाज उभर कर आता हुआ ये गेंदबाज शहबाज, जिसके नाम हैट्रिक लेने का श्रेय जाता हुआ. 3 विकेटों की हैट्रिक लेने वाले ये वाहिद एक पहले खिलाड़ी फिर से एक बार सज्ज होते हुए अपने बॉलिंग मार्ग पर सामना करने के लिए तैयार हैं. विस्फोटक और डेंजर लंबे स्ट्रोक लगाने वाले बल्लेबाज पिंटू, जो कि नए बल्लेबाज के रूप में आए हैं. इसी बीच ये गेंद, इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, जोरदार अपील में उत्साह ज्यादा, शॉट थर्ड मैन पर थोड़ी सी मिस फील्डिंग, दूसरे रन के लिए दौड़ लगती हुई और 2 रन लेने में यहां पर कामयाबी मिलती हुई दोनों ही बल्लेबाजों को. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट थी, अच्छा तालमेल था. यहां पर देखा कि थर्ड मैन के खिलाड़ी से थोड़ी सी चूक हुई, इशारों में दूसरे रन के लिए दौड़ लगाना चाहा और कामयाबी जरूर मिलती हुई. इस 2 रन के साथ स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 5 रन, जीत के लिए 29 रनों का लक्ष्य. और साथ ही साथ यहां पर मैं जरूर बताना चाहूंगा, जो कि फील्डिंग यूनिट टीम श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलचित की टीम है, इनका बॉलिंग अटैक काफी डेंजर है. इसी बीच ये गेंद, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में,
खिलाड़ी गेंद के नीचे, हो, ये बहुत ही बड़ा कैच छोड़ा है। पिंटू जैसे खिलाड़ी को जीवन दान देना ये महंगा साबित हो सकता है। अगर इस बल्लेबाज का बल्ला चला तो गेंद हवाई यात्रा करती हुई जरूर नजर आएगी। यहां पर शॉट मिड ऑन की दिशा में मेघनाथ उपस्थित थे, उनके हाथों में गेंद आई, जस्ट सेकंड के लिए सिर्फ गेंद हाथों में रही और उसके बाद जमीन पर गिरती हुई नजर आई। जीवनदान पिंटू को मिलता हुआ। इसी बीच अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार, इस बार काफी तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, मौका नहीं मिला, रूम नहीं दिया खेलने का बल्लेबाज को। गेंद डॉट के रूप में। इसी के साथ ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 7 रन। विकेटों की अगर बात करें तो 1 विकेट के नुकसान के बाद यहां पर गिरता हुआ भादौड़ की टीम का। गंगनाम 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 लाव के कड़क आजा तो लाव। This is the sound of Ajay Atul. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 7 रन। जीत के लिए 29 रनों का पीछा करती हुई यहां पर मयूरेश इंटरप्राइजेस भादौड़ की टीम का जीत से अभी भी काफी दूर 22 रनों की दूरी पर अब तक के नजर आती हुई। गेंदें बची हैं 18 और जीत के लिए 22 रनों की दरकार। गेंदबाजी की कमान पर अब लाया गया है अमित को। अमित काफी लंबे रनअप के साथ गेंदबाजी करना पसंद करते हैं। इसी बीच ये गेंद इस बार फुल लेंथ गेंद थी, ब्लॉक हॉल में डाली गई गेंद थी। 1 रन तेजी के साथ पूरा किया, दूसरा रन लेना चाहते हैं। जब तक के गेंद को फील्ड किया जाता, 2 रनों की तेज तर्रार दौड़ लगती हुई। डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मोहन तैनात थे जो कि इस टीम के कप्तान हैं। उनके हाथों में गेंद नहीं समाई, थोड़ी सी पैर को लगकर गेंद थोड़ी सी शफल होती हुई। जब तक कि गेंद को फील्ड किया जाता, 2 रन लेने में कामयाबी हाथ लगती हुई। इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर अब तक का दर्शाता हुआ 9 रन। फिर से एक बार अमित सज्ज होते हुए ये ओवर फैसला करेगा कि कितनी गेंदों में कितना रन आता है। बची हुई 12 गेंदें जो शेष होंगी, यानी 2 ओवरों के खेल में कितने रन का योगदान रहेगा। तो अब यहां पर इक्वेशन और सिचुएशन कुछ इस प्रकार का आता हुआ। 9 रन हो चुके हैं और अभी भी 5 गेंदें आना शेष अमित की। इसी बीच ये गेंद इस बार रिवर्स करने का प्रयास, कामयाबी हाथ लगती हुई। नो मैन लैंड पर गेंद गिरती हुई। जब तक के डीप पॉइंट पर गेंद को फील्ड किया जाता, तीसरे रन के लिए दौड़ लगती हुई और यहां पर 3 रन लेने में कामयाबी हाथ लगती हुई। इस 3 रन के साथ स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर 2 आंकड़ों में दर्शाता हुआ 12 रन। 12 रन हो चुके हैं। जीत के लिए अभी भी लगभग 17 रनों की और जरूरत है। गेंदें बची हैं लगभग कहा जाए तो 14 गेंदें, 16 गेंदें अभी भी आना शेष हैं और जीत के लिए 17 रनों की जरूरत है। गिनती अब उल्टे तरीके से शुरू हो चुकी है। इसी बीच अमित की अगली गेंद सामना करने के लिए तैयार पिंटू। इस बार पल्लू स्कूप करने का प्रयास था लेकिन बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात नहीं, गेंद डॉट के रूप में। इस स्ट्रोक का आगाज बिल्कुल किया था श्रीलंका के खिलाड़ी दिलशान ने। बहुत ही बढ़िया तरीके से पल्लू स्कूप खेलते हैं और उस अंदाज में उस तरीके से स्ट्रोक का आगाज किया था, लेकिन बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात नहीं हुई। अगर गेंद पर बल्ला लगता तो शायद रनों की गति तेज हो सकती थी। इसी बीच अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार अमित। इस बार सीधे बल्ले से खेलने का प्रयास, खेल दिया है। गेंद जा रही है डीप मिड ऑन की दिशा में, खिलाड़ी मौजूद, थोड़ी सी मिस फील्डिंग। 2 रनों के लिए तेज तर्रार दौड़ लगती हुई और लगभग यहां पर 2 रन हंसते खेलते पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 14 रन। लगभग अब यहां पर कहा जाएगा कि आधी मंजिल पार हो चुकी है और आधी मंजिल का अब इंतजार है। गेंदें काफी ज्यादा बची हैं। लगभग गेंदों की अगर बात करें तो 14 गेंदें अभी भी आना शेष हैं, 14 गेंदें अभी भी आना बाकी है और जीत के लिए सिर्फ और सिर्फ 15 रनों की और जरूरत है।
पिंटू जिन्हें एक जीवन दान मिला है, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन किया है। पिंटू को जीवन दान देने के बाद पिंटू मानो खुलकर खेलने का प्रयास कर रहे हैं, बड़े स्ट्रोक की खोज में लगे हैं। इस बार फील्डिंग में थोड़ी सी फेरबदल, ऑफ साइड में देख सकते हैं डीप एक्स्ट्रा कवर में एक खिलाड़ी को तैनात किया गया था, बिल्कुल उन्हें 38 सर्कल में बुलाया जा रहा है और एक खिलाड़ी को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में तैनात किया गया है। इसी बीच अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार अमित। इस बार गति परिवर्तन किया था, चेंज ऑफ पेस किया था, हल्के हाथों से खेलने का प्रयास, हल्के हाथों से खेल दिया है, एक रन तेजी के साथ पूरा किया, डायरेक्ट हिट करने की कोशिश लेकिन नाकामयाबी, फिर से एक बार हाथ लगती हुई। 2 रन दौड़कर पूरे किए हैं। डीप मिड ऑन पर खिलाड़ी को तैनात किया गया है, बिल्कुल हल्के हाथों से खेलने का प्रयास। 65 यार्ड की बाउंड्री है और बिल्कुल 30 यार्ड के अंदर कोई खिलाड़ी तैनात नहीं थे, इसलिए उन्होंने ये अंदेशा लगाया कि हल्के हाथों से खेलें, कलाइयों के सहारे खेलें तो सिंगल डबल के साथ मैच में पकड़ बना सकते हैं। चतुराई भरा क्रिकेट कहा जाएगा, एक सूझबूझ भरा क्रिकेट कहा जाएगा। बहुत ही बढ़िया क्रिकेट का प्रदर्शन करती हुई भादौड़ की टीम। इसी बीच ये गेंद इस बार रिवर्स करने का प्रयास था, रिवर्स स्ट्रोक करने का प्रयास था, रेंज में गेंद नहीं आई, गेंद तेज गति से कीपर के दास्तानों में। इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर अब तक का दर्शाता हुआ 16 रन। अब आने वाली 12 गेंदें शेष होगी और जीत के लिए रनों की जो दरकार होगी वो होगी 13। 12 गेंदों में 13 रन। देखना यह होगा कि क्या होता है, कौन सी टीम है जो अगले क्वार्टर फाइनल के बिल्कुल क्वार्टर फाइनल को क्रॉस कर सेमीफाइनल में प्रवेश करती है। क्या ये दूसरी टीम बन पाती है या फिर कुछ और दृश्य होता है? क्या गेंदबाजी वाली टीम अपने दमखम पर मैच को जीतती है या फिर बल्लेबाज इस मैच को जल्द से जल्द समाप्त करते हैं? आने वाली 2 ओवरों के लिए मैं बुलाना चाहूंगा मेरे साथी कॉमेंटेटर संदीप मोरे को। प्लीज वेलकम संदीप मोरे। धन्यवाद यशेश जाधव. आपण पाहू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर आणि त्यांच्या सहकार्यामार्फत यूट्यूबवर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय. लाईव्ह पार्टनर आपण पाहतोय जस्टनेट या इंटरनेट माध्यमाच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबवर पाहू शकता. संतोष नाणेकर आणि त्यांचे सहकारी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जगातल्या सर्व क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवतात या स्पर्धेच्या माध्यमातून. बिल्कुल संदीप, मैं आपको यहाँ पर रोकना चाहूंगा और एक चीज़ ज़रूर बताना चाहूंगा कि टेनिस क्रिकेट को सबसे ज़्यादा हाईलाइट करने का श्रेय संतोष नानेकर को ही जाता है. tenniscricket.in एक ऐसी अकेली कंपनी है जिन्होंने टेनिस क्रिकेट को एक महत्व दिया है. शुरुआती दौर पर सबसे पहला श्रेय, सबसे पहली लाइव रिकॉर्डिंग से लेकर हर एक चीज़ के लिए संतोष नानेकर को हम सल्यूट करते हैं कि उन्होंने टेनिस क्रिकेट को एक स्टेज दिया है. आज हर एक साइड बन चुकी है, हर एक मोहल्ले में साइड बन चुकी है टेनिस के नाम से. मोहन येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडूला फ्लिक करतो, चेंडू वळतोय तो इथे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते. ती फलंदाज बाळातरी, याला चांगलं कौशल्य यूज होतोय बाळातरीचं. 2 धावा अंकित करतोय, 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 18 वर. बिल्कुल देख सकते हैं संदीप, भादौड़ की जो टीम है वाकई में भाग दौड़ करके रन पूरे कर रही है. अब तक के एक भी बड़ा स्ट्रोक नहीं लगा है. रनों को किस तरीके से पूरा करना है, रनों का किस तरीके से पीछा करना है, इन खिलाड़ियों से सीखना जरूरी. 11 चेंडू 11 धावांची गरज आपण पाहतोय. मोहन स्वतः कर्णधार आहे, नेतृत्व देतोय. एक चांगल्या दर्जाचं कौशल्य त्याला मात्र इथे या निर्णायक क्षणामध्ये वापरावं लागेल, कारण हा जर सामना जिंकला तर नक्कीच तुम्हाला एक पारितोषिक तर लागू होणारच. अंतिम 4 मध्ये तुम्ही जागा तुमची निश्चित कराल. मोहन पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. बाळासाठी नक्कीच चेंडूला इथे पोल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाही, बॅटच्या टॉप एजला लागून चेंडू वळतोय. तो शॉर्ट फाईनली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. इथे थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून 1 धाव खर्च होताना 1 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 19 वर. 10 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. फील्डिंग देख सकते हैं किस तरीके से सजाई गई है. एक डीप लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट और उसी तरीके से डीप स्क्वायर लेग. सभी खिलाड़ियों को डीप में तैनात किया गया है, जबकि बॉल टू बॉल रन है. फील्डिंग में थोड़ी सी यहाँ पर फेरबदल होना जरूरी. मोहन षटकातील पुढचा चेंडू, नक्कीच चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा चूक करतोय, ही महत्वाची चूक घडते आणि 2 धावा खर्च करताना नक्कीच ज्या वेळेला तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या आत क्षेत्ररक्षक तैनात करता, एक तरबेज असणारे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत असणं अत्यंत आवश्यक असतं. आपण जॉन्टी रोड्सला जर ज्या पाहायचं होतं, नक्कीच पॉइंट क्षेत्रामध्ये नक्कीच अतिशय तरबेज होता, एक सबस्टिट्यूट मध्ये आलेला आणि सामनावीरचा मानकरी ठरला होता त्या सामन्यामध्ये. आता मात्र मोठा फटका स्वंग करण्याचा प्रयत्न, झेल होण्याची शक्यता आणि दुसऱ्या प्रयत्नात नियम क्रमांक 32 च्या अनुषंगाने फलंदाज धेलचूच्या स्वरूपात बाद. फलंदाजी खेळी संपुष्टात.
www.tenniscricket.in तिथे नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर्स असतील संतोष नाणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. तुम्ही त्यांच्यावर जाऊन त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आपल्या स्पर्धेत देखील लाईव्ह टेलिकास्ट या नक्कीच संपूर्ण जगाला दाखवू शकता. नक्कीच संतोष नाणेकर यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. श्रीकांतजी भोईर यांना नक्कीच एक चांगलं प्रेम, एक चांगलं सहकार्य संतोष नाणेकर आणि tenniscricket.in या वेबसाईटच्या सर्व सहकार्यांमार्फत. आपण पाहतोय एक नामांकित स्पर्धा रणजित चषक 2017. मोहनला यश मिळतंय. चेंडू शिल्लक आहेत ते 8. धावांची आवश्यकता आहे ती देखील 8. मोहन षटकातील पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटचं सौंदर्य चेंडू पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणा महोदय ते थोडासा तांत्रिक बिघाड जाणवला होता आणि 2 धावा प्राप्त करताना बाळा त्याला योग्य साथ आता मात्र उमेश मार्फत. बिल्कुल फील्डिंग की अगर बात करते हैं तो यहाँ पर थोड़ी सी श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत की टीम फील्डिंग में थोड़ी सी खराब नजर आती हुई, और यहाँ तक के स्कोर जब आपका कम है, बिल्कुल जब आपके बैंक अकाउंट में पैसे कम हो उस वक्त आपका क्रेडिट कार्ड हो या फिर एटीएम कार्ड हो वो काम नहीं करता. उसी तरीके का दृश्य यहाँ पर. रन कम है और ऊपर से रनों के लिए यहाँ पर लूट मचाते हुए दोनों ही बल्लेबाज. नक्कीच एक ट्रम्प कार्ड गोलंदाजी हाताळावी लागेल. एक गोल्डन फिंगर इथे यूज करावं लागेल. एक मॅजिकल गोलंदाजी सादर करावी लागेल. मयुरेश एंटरप्राइजेस भादवड या संघाविरुद्ध खेळताना अतिशय संघर्षमय सामना आहे. दोन्ही संघ आपल्या विजयासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी एक चांगली झुंज देतात. पुढचा चेंडू मोहन राईट आर्म ओव्हर द विकेट. सूर्य एक चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला हेलिकॉप्टर ड्राईव्ह करतोय. चेंडू वळतोय डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये 30 त्रुटी. पुन्हा दुसरी चूक आणि तिथे 1 धाव खर्च व्हायला पाहिजे होती, तिथे 3 धावा खर्च होताना हताश मोहन नाराज होतोय. आपल्या भावना तो व्यक्त करतोय. नेतृत्व देताना नक्कीच त्याला साथ मिळत नाही ती क्षेत्ररक्षकाची. काय म्हणशील शेजाद या क्षेत्ररक्षणाच्या संदर्भात? बिल्कुल यहाँ पर गेंदबाजी लाइन और लेंथ पे की गई. अगर खिलाड़ियों ने फील्डिंग सही तरीके से की होती तो लगभग 7 से 8 रन अंतिम ओवर में आते. अगर फील्डिंग की अगर बात करते हैं संदीप, तो बिल्कुल क्रिकेट की 3 परिभाषा: अच्छी गेंदबाजी, बैटिंग लाइनअप अच्छी होना जरूरी, और सबसे मोस्ट इंपॉर्टेंट चीज यानी 11 के 11 फील्डरों की फील्डिंग अच्छी होना. अगर ये 3 चीज आपके पास में है तो आपकी टीम को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन होगा. क्योंकि ये तीनों चीजों में से सबसे मोस्ट इंपॉर्टेंट चीज जो 11 फील्डर एक साथ करते हैं वो है फील्डिंग. अगर इसमें तालमेल लड़खड़ाया तो फिर आप इस प्रतियोगिता से बाहर के रास्ता आपको जरूर देखना पड़ सकता है. उसी तरीके का दृश्य देखने मिला है. अभी भी मैच में जान थोड़ी सी बाकी है. देखना यह है कि आने वाली जो 6 गेंदें हैं और उन 6 गेंदों में जीत के लिए 3 रनों की जरूरत है. ये मैच को क्या शुभम जिता पाते हैं? क्योंकि इससे पहले हमने बहुत सी ऐसी मैचेस देखी हैं. हाल ही में जॉली बॉयज का हमने एक मैच देखा. 8 गेंदों में सामने वाली टीम को 8 गेंदों में 3 रनों की जरूरत थी. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन बंटी ने किया था. बिल्कुल मैडन ओवर किया था और 8 गेंदों में 3 रन बनाने काफी मुश्किल हुए थे. उस सिचुएशन पे ही आज ये टीम श्री कृष्ण, बिल्कुल कहा जाएगा श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेत की टीम नजर आती हुई. तो देखना ये होगा क्या मैजिक होता है या फिर यहाँ पर बल्लेबाज सरस. शुभम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला फ्लॅशी पंच करतोय. चेंडू वळतोय स्वीपर कर क्षेत्रामध्ये. वेगाने चेंडू जातोय. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. विजयी चौकार प्राप्त करून सेमीफायनल मध्ये दाखल होतोय मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघ. बिल्कुल मयूरेश स्पोर्ट्स की टीम बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस करके मयूरेश